ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ना अतिशय झटपट आणि मसाला अशी भेंडी करणार आहोत। तुम्ही यापूर्वी नक्कीच भेंडी केली असेल, पण या पद्धतीने कधी केली आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। भेंडी करण्याची पद्धत ना अतिशय वेगळी आहे, सोपी आहे आणि झटपटसुद्धा बनणारी आहे। त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीची भेंडी करून पहा। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे ही भेंडी ना मी 1 ते 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा पावशेर भेंडी इथे मी घेतलेली आहे। तुम्ही जितक्या लोकांसाठी भेंडीची ही भाजी करणार आहात ना, तितकी भेंडी तुम्ही इथे घेऊ शकता। भेंडी सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि मग नंतरनं कॉटनच्या फडक्याने भेंडी पुसून घेतलेली आहे। आणि पुसून झाल्यानंतर पाहू शकता भेंडी अगदी आपल्याला या पद्धतीने कट करायची आहे। जर खूप जास्त लहान भेंडी असेल ना, तर मधनं 2 भाग नाही केले तरी चालेल। आता ही भेंडी खूप लांब आहे ना, त्यामुळे मी मधून 2 भाग केले आहेत आणि नंतर त्याच्या अशा पद्धतीने 4 भाग करून घ्यायचे आहे। पाहू शकता अशाच पद्धतीने ना आता सगळी भेंडी मी कट करून घेते आणि जे काही जिन्नस लागणार आहे ना, ते सुद्धा कट करून घेतले आहेत। इथे बघा आपली भेंडीसुद्धा कट करून झालेली आहे आणि इथे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा, मीडियम आकाराचा टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे आपण कट करून। आता हे सगळे जिन्नस कट करून झालेले आहेत, तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी पॅनसुद्धा तापत ठेवलेला आहे। पॅन तापलं की त्यामध्ये मी 2 पळी इतपत तेल घालून घेतले आहे। तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेऊया। ठेचून घेतलेला थोडासा लसूण घातलेला आहे। तुम्ही लसूण इथे बारीक वाटूनसुद्धा घालू शकता किंवा मग लहान लहान साईजमध्ये कट केलं ना तरी चालेल। आता लसूणसुद्धा तेलावरती छान असा परतून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्रित घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होईल। तर इथे पाहू शकता एक 3 ते 4 मिनटं लागलेले आहेत कांदा आणि टोमॅटोला अगदी या पद्धतीने मऊसूत होण्यासाठी। खूप असा करपूनसुद्धा आपल्याला द्यायचं नाही, अगदी याच पद्धतीने परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना काही सुके मसाले घालायचे आहेत। अगदी बेसिक मसाल्यांचा वापर केलेला आहे, खूप जास्तीचे सुद्धा यामध्ये मसाले मी घातलेले नाही आहेत। अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता, मॅगी मसाला वापरू शकता किंवा मग मटन मसाला वापरला ना तरी चालेल। आता फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती छान असे परतून घेऊया। मसाले एक 10 ते 15 सेकंद तेलावरती परतून झाले की यामध्ये चिरून घेतलेली सर्व भेंडी आपल्याला घालून घ्यायची आहे। भेंडी घातल्यानंतर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। आपण नेहमीची तर भेंडी नक्कीच कधी कधी करत असतो, पण अशा पद्धतीची कधीतरी वेगळी भेंडी खायला दिली ना मुलांना, तर ते सुद्धा 1 चपाती जास्तीची खातील आणि मोठेसुद्धा अगदी आवडीने ही भेंडीची भाजी खातील। भेंडी छान अशी मिक्स करून घेतली आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढून घेतली आहे। तर इथे पाहू शकता एक 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि भेंडीला छान अशी वाफसुद्धा बसली होती। आता भेंडी पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। ही भेंडी ना अजिबातच चिकट वगैरे होत नाही, अतिशय मोकळी सुटसुटीत होते आणि खायलासुद्धा अगदी छान लागते। आता यामध्ये ना आपल्याला 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल भेंडीमध्ये तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केला ना तरी चालेल। फक्त खूप जास्त बारीक कूट करायचं नाही आपल्याला, थोडासा ओबडधोबडच कूट यामध्ये घालायचा आहे। कूट घातल्यानंतर ना भेंडी पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। कूट घातल्यानंतर भेंडीचा जो गॅस आहे ना तो आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे, कारण की खाली लागू वगैरे शकते, त्यामुळे स्लो गॅसवरतीच ही भेंडी आपल्याला शिजून द्यायची आहे। तर इथे बघू शकता पुन्हा मी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजून घेतलेली आहे। ही भाजी शिजायला ना एक 8 ते 9 मिनटं तुम्हाला लागू शकतात, कारण की भाजी ना आपण अतिशय स्लो गॅसवरती शिजवणार आहोत ना, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो। भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 1 ते 2 मिनटासाठी इथे झाकण ठेवून देऊया। भाजी अजून थोडीशी मला कच्ची वाटते ना, त्यामुळे मी पुन्हा 2 मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनटामध्ये भाजी आपली आता शिजणार आहे। इथे बघा भाजी आपली छान अशी शिजलेली आहे।
अतिशय मोकळी सुटसुटीत झालेली आहे, अजिबातच चिवट वगैरे झालेली नाही आणि भाजीचा रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे. तुम्ही डब्यासाठी करू शकता. पाहुणेरावळे आल्यावर भाजीला काय करायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीची नक्कीच मसाला भेंडी करून पहा, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. ही भाजी ना तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा करू शकता. खूप जास्त अप्रतिम लागते खायला. तर आजची ही मसाला भेंडी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.